समोर आहे विनोद, नॉन स्ट्रायकर सेंडला योगेश. पहिलाच बॉल फुल टॉस लॉफ्ट केलाय, परंतु डीपमध्ये फिल्डर सज्ज आहे. लॉंग ऑनला कॅच ड्रॉप होते. अगदी आयुष्यमान भवचा आशीर्वाद फलंदाजाला दिला जातोय आणि विनोदनं जास्त प्रयत्न केला नव्हता धाव घेण्यासाठी. अखेर एक धाव फक्त कंप्लीट करण्यात आली आहे. खरं तर धावचीची देखील संधी निर्माण झाली असती जर अगदी क्विक रिकव्हरी फिल्डरने केली असती तर. आणि जिथं राहुलसाठी एकच सांगितलं, जी पोझिशन होती ती कॅमेऱ्यासाठी चांगली होती पण टीमसाठी घातक पाहतोय आपण. एक सोपं खेळ सोडलंय आणि या एका धावेने तर मात्र विनोद नशिबाचा मानकरी ठरतोय आणि खातं उघडतोय विनोदचा. 2 धावांची पेनल्टी एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाला आहे या मॅचमध्ये, कारण ते बुशिरा या ठिकाणी सामन्यासाठी पोहोचले होते. त्यामुळेच त्या 2 धावा लक्षात घेऊन देखील त्यांना फलंदाजी करावी लागणार आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या कॅप्टनने घेतला आहे. दोन्ही आघाडीचे जे फलंदाज आहेत अतिशय विस्फोटक आहेत. विनोदकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव देखील आहे आणि पहिल्याच बॉलवर त्याला जीवदान मिळाले जे घातक ठरू शकते रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघासाठी. स्टेपमध्ये चुकते, डेथ बॉलचा इशारा. एक धावसंख्या पाहतोय. पहिले चेंडूवर जीवनदान मिळाले विनोद याला आणि ज्या ज्या क्षणी जीवनदान मिळतात अजय बॅटरच्या संधीचं सोनं करतात. कित्येक वेळ पाहिला आपण. गोलंदाज राकेशकडे देखील चांगला अनुभव आहे आणि बरेचसे युवा खेळाडू मुठवल टीमकडे आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कट लागली आहे. विकेट किपरचा प्रयत्न चांगला होता. फ्लाय स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. खेळायचं होतं कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान कदाचित. विजयी झालेले प्रत्येक टीमचे कॅप्टन आपण कुठे जाऊ नका, हे सातत्याने आम्ही उल्लेख करतो. या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे म्हणून वेळेचं आपण भान ठेवायचं आहे. बघा 5 संघांमध्ये पहिल्या फेरीचे सामने झाल्यावर ड्रॉ होणार आहे. सुपर्ब शॉट, अकोट टप्प्याचा बॉल त्याला हुक केला आणि पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. विनोद पाटीलच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. जी जखम राहुलने दिली होती त्या जखमेवर मीठ लावण्याचं काम मात्र बॅटर करतोय. काय जकास अप्रतिम हुकचा फटका पाहिला आपण. अतिशय विस्फोटक फलंदाज आहे विनोद पाटीलला आणि त्याला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाहीत. त्याचा भुर्दंड आता भोगावा लागतोय गोलंदाज राकेशला आणि टीम रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाला. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. आणखी एक हवाई फायर, पुन्हा बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चांगला धमाका पाहतोय आपण. बघा सुनील पवार, काल देखील असंच काहीसं घडलं होतं. सतीश हरटचा झेल 0वर ड्रॉप झाला होता. त्यानंतर त्याने तब्बल 10 षटकार ठोकले होते आपल्या इनिंग्समध्ये आणि 64 धावांची तोफानी खेळी साकारली होती, जी या स्पर्धेतील सर्वात मोठी खेळी आहे. मागच्या मॅचमध्ये सूरज किणेनं 54 धावा कुठून काढल्या आणि आता विनोद पाटीलला ऑन फायर. यावेळेस थोडासा खाली राहणारा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागली आणि नंतर चेंडू पायावर आदळला होता. मात्र कुठलंही नुकसान होत नाही आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या बिनबाद 14. फलंदाजांचं खऱ्या अर्थानं नंदनवन आहे खेळपट्टी. आपण बघायला गेलो तर कॉन्क्रीट विकेट आहे, फ्लॅट सरफेस आहे आणि त्यामुळेच थोडी जरी चूक झाली लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजाकडून तर त्याचा भुर्दंड भोगावा लागतो गोलंदाजाला. स्लोवर डिलिव्हरी, लवकर खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज राकेशचं पाहायला मिळालं आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाची आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 14. चांगली सुरुवात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आहे. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचे आहे. स्वामी समर्थ सोनाली टीम आपल्या होम ग्राउंडवर 2-2 हात करणार तर जानूस्फोट इताडे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्समध्ये. स्वामी समर्थ सोनाळे विपक्ष जानूस्फोट इताडे अशी फाईट पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. चला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. प्रत्येक टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण वेळ जास्त घेऊ नका. कालच्या दिवसामध्ये जर पाहिला आपण तर निश्चित
बालगोपाल सोनालीपाला टीमचं प्रदर्शन चांगलं होतं, पण त्यापेक्षा सरशी साधली ती म्हणजे प्रिन्स 11 पीशी टीमने आणि अंतिम फेरीत कालच्या दिवसामध्ये प्रवेश केला होता त्या टीमने. आणि आजच्या गटातून कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल सांगणं कठीण आहे, कारण की आज प्रत्येक टीम पाहते आपण खूप चांगल्या आहेत. एकीकडे संजय स्पोर्ट्स सावध आहे, या असोसिएशनमध्ये नंबर 1वर रँक करताना पाहतोय. त्यानंतर मात्र नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा, त्यानंतर जर पाहिलं आपण भावाळे बी जबरदस्त आणि स्वामी समर्थ सोना टीमचा आपला होम ग्राउंडर आहे, म्हणून त्याला सुद्धा आपण कमी आखून चालता येणार नाहीये. हो, आणि जानू स्पोर्ट्स इताडे संघाचा आपण विचार केला तर नुकतीच जी स्पर्धा बीबी स्पोर्ट्स इताडे संघाची संपन्न झाली होती, त्या स्पर्धेमध्ये त्यांनी सेमीफायनलची फेरी गाठली होती. तर ते देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत असं म्हणता येईल. खूप तगडे संघ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन षटकाला सुरुवात, राहुलचा पहिला बॉल, लो फुल टॉस, मिस टाइम फटका आहे, स्वतः गोलंदाज जज करतोय आणि चांगला झेल, फलंदाज फेल. पहिला धक्का एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाला योगेशच्या रूपात. बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, लो फुल टॉस बॉल, मात्र खूप जास्त शक्तीनिशी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. स्वतः गोलंदाजानं हा झेल स्वीकारलाय. पहिल्याच बॉलवर यश मिळालंय गोलंदाज राहुलला. धावसंख्या 1 बाद 14. नवीन बॅट्समन सौरभ येतोय. सौरभसाठी शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. चांगला बॉल, अगदी हलक्या हातानं पुश करायचा होता, थोडा टेंटेटिव्ह दिसला फलंदाज सौरभ. अगदी बॅटच्या आउटसाईड एजला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात निघून गेलाय. सुरुवात फार छान केली आहे गोलंदाज राहुलनं. ऑन साईडला आपण बघतोय 3 खेळाडू सीमारेषेवर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑन. ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे आणि एक डीप कव्हर. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, पाहतोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि याचबरोबर परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा धक्का बसला या षटकामध्ये. चांगला झेल सेवकच्या माध्यमातून, सेवकनं चांगली सेवा दिली आपल्या संघाला. चांगलं अँटिसिपेशन होतं. शॉर्ट थर्डमॅनला तो फिल्डिंग करतोय, स्वतःच्या डावीकडे गेला आणि अलगत त्याने हा झेल स्वीकारलाय. आणि जिथं खूप छान उल्लेख केला आपण, नाव सेवक आहे पण टीमला काय अतिशय चांगली सुविधा दिली, सेवा केली त्या टीमची कॅचनी. आणि आता मात्र चांगली बॉलिंग पाहतोय राहुलच्या माध्यमातून. पहिल्यात 3 चेंडूवर मात्र एकही धाव खर्च करत नाही, 2 बहुमूल्य विकेट प्राप्त करतोय. आणि असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात नंतर कोण रोकेल, तो रोखताना पाहतोय राहुल याला. पुढचा चेंडू, याच पाहता चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे. पंचाचे बोट आकाशाकडे, 30ा धक्का या षटकामध्ये आणि गोलंदाज ठेपलाय विकेट हॅट्रिकवर येऊन. अगदी योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळतोय. पंच रॉकी
ते फार चांगली कामगिरी करतायत. स्विंग अँड मेस डॉट बॉल आणि याचबरोबर हे ट्रिपल विकेट मेडन षटक समाप्त होतोय. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग बाय राहुल. 2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 14 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात एन के स्पोर्ट्स खांडवळ. काय ग्रेट बॉलिंग पाहिली आपण, अतिशय सुंदर बॉलिंग. आणि मला वाटते की राहुल यांनी झेल सोडला होता पहिलाच, जर विचार केला आपण लॉंग ऑन बाउंड्रीवर. त्याच्यानंतर मात्र सांगितलं की मी भरपाई करून देतोय त्याची, आणि केली भरपाई. आणि रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. पहिलं 3 विकेट आणि विकेट मेडन षटक हाताळण्याचा रेकॉर्ड राहुलच्या नावावर. म्हणजे काय मानसिकता असेल या गोलंदाजाची, विचार करा. झेल ड्रॉप झाला होता विनोदचा, त्यानंतर त्याने बॅक टू बॅक 2 षटकार देखील पहिल्या षटकामध्ये ठोकले आणि कुठेतरी प्रेशर वाढलं होतं राहुलवर, आणि त्यानंतर तो गोलंदाजीला आला आणि अशा प्रकारची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद. विनोद अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे, मात्र मागच्या षटकामध्ये त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. नवीन षटकाला सुरुवात करतोय सूरज. हा बॉल स्क्वेअर आहे, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईडनं सुरुवात करतोय गोलंदाज सूरज. चालू असलेला सामना एन के स्पोर्ट्स खांडवळ विपक्ष रोशन स्पोर्ट्स मुठवळ. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्समध्ये टॉस केलं जाईल. या 2 षटकानंतर सूरज सुरुवात खराब करतोय. यावेळेस पाहता धमाका पाहतोय विनोदच्या बॅटमधून, हा ब्रँडेट आलाय षटकार. चेंडूवर योग्य नजर होती विनोदची. आडव्या बॅटचा प्रहार होता. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला एक मोठा षटकार येतोय. हा 3रा षटकार ठोकलाय विनोदनं. फक्त विनोद चांगली फलंदाजी करताना दिसतो. इतर फलंदाजांनी तर फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम केलंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विंग अँड मिस, फार दुरून हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं कमबॅक. अतिशय सुंदर चेंडू होता पहिला, पण थोडासा उजेष्टीवरचा हा चेंडू होता आणि निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. सज्ज होताना बॉलर सूरज राईट आर्म द विकेट. याच पाहता फटका हवेत आहे, पण खाली क्षेत्रामध्ये झील होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल विनोद, आणि एका धावीनी संघ धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 22. 30 षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. जे पहिल्या षटकामध्ये 14, त्यानंतर मात्र मेडन विकेट षटक हाताळलं राहुल यांनी, आणि आता मात्र सुरत थोडंसं मागला ठरतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे गोलंदाजाकडून. विनोद थोडासा नशीबवान ठरला या इनिंग्समध्ये. ज्यावेळेस टायमिंग चांगलं जुळालंय का बघावं लागेल. नाही, तेथे फिल्डर उपस्थित आहे लॉंग ऑनला आणि चांगला झेल समाप्त करण्यात आलाय. फलंदाज बाद होतोय निशांत. अक्षरशः डाव गडगडताना दिसतोय या मॅचमध्ये. एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाचा टॉस जिंकून ते प्रथम फलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या 4 बाद 22. निश्चित पत्त्याचा डाव ज्या प्रकारे कोसळतो त्या प्रकारे डाव कोसळताना पाहतोय आपण. आदरणीय करण वाकडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, आणि करण वाकडे आपण याची इकडं. आणि पटावर हजेरी लावण्याचं काम करताना फक्त विनोद यांचा अपवाद जर वगळला, विनोद याला जीवनदान मिळालं आहे. आणि आपण चर्चा केली होती की जे आपण बॅटरला जीवनदान मिळतोय त्या संधीचं सोनं करतोय. संधीचं सोनं करताना फक्त स्ट्राईक रोटेट करायची विनोदसाठी. 3 फलंदाज शून्यावर बाद झालेत. एका बॅट्समननं 1 धाव जोडली होती. यावेळेस नवीन फलंदाज सागर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अचूक टायमिंग पाहायला मिळत नाही आहे. फक्त 1 धाव मिळेल. विनोदच्या बॅटमधून 20 धावा आलेल्या आहेत, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. संघाची धावसंख्या 4 बाद 23. आणि विनोदनं आत्तापर्यंत 8 चेंडूंचा फक्त सामना केला आहे. चांगली बॅटिंग जरूर त्याने केली आहे, परंतु इतर फलंदाजांची साथ मिळत नाही. फुलटॉस आहे, यावेळेस फेकून दिला आहे ऑन साईडला. जबरदस्त फटका, षटकार.
काय जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण. अंतिम चेंडूवर एक धमाघाती प्रहार पाहिला आपण. आणि आता मात्र एक अजय मी तर म्हणेन की समाजजनक स्थितीकडे वाटचाल करताना 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या ती धावपलकावर 29. आणि या षटकामध्ये जर 10 किंवा 12 धावा आल्या तर 25चा आकडा पार करेल. पण या खेळपट्टीत 40-25 धावा सहज लिहिल्या पार केल्या जाऊ शकतात. येस, धावा तर चेस होत आहेत 40-45, परंतु प्रत्येक मॅचमध्ये तसंच घडेल असं देखील नाही आहे. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. कदाचित या मॅचमध्ये अंडर 40 टोटल देखील डिपेंड होऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे, पण त्यासाठी जरूर चांगली गोलंदाजी ही करावी लागणार आहे नंतर खांडवळ टीमच्या गोलंदाजांना. पण हे शेवटचं षटक फार महत्त्वाचं असणार आहे दोन्ही टीमसाठी. तर शेवटचे षटक टाकण्यासाठी शुभम येतोय हायवे एंड टोकाकडनं. समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय पण आता मात्र सागर. विनोद अजूनही ठाम मांडून आहे खेळपट्टीवर. चौफेर फटकेबाजी पाहतोय. हा चेंडू मात्र निश्चित पहिला चेंडू स्वेट चेंडू. अतिरिक्त चेंडूंनी तर मात्र सुरुवात करतोय शुभम. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 30. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ पाहतोय आपण. थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून. जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे प्रिन्स म्यूज यांचं सुद्धा. आपण पाहतोय एक कॅमेरा असो की 2 कॅमेरा, लाईव्ह टेलिकास्टची क्वालिटी नंबर 1. चांगला चेंडू होता. बॅकफुट जाऊन फक्त बॅक टू द बॉलर पुश केलंय आणि अतिशय वेगात एक धाव चोरून पूर्ण करताना पाहतोय. येस, प्रिन्स मूवीजचं खऱ्या अर्थानं कौतुक. किंग ऑफ टेलिकास्ट उगाचच त्यांना म्हटलं जात नाही. एका धावेनं धावसंख्या 31. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. विनोदच्या खांद्यांवर फार मोठी मदार आहे आणि अगदी जबाबदारी ओळखूनच त्याने बॅटिंग केली आहे. प्रेशर त्याच्यावर आहे, परंतु तरी देखील स्वतःचा नैसर्गिक खेळ त्याने सादर केला आहे. 4 षटकारांसहित 26 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. पुढचा बॉल सामना करेल विनोद. यावेळेस फोर्सिंग स्ट्रोक समोरच्या बाजूनं लॉंग ऑनला फिल्डर सज्ज, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल आउट ऑफ द पार्क. बिग वन षटकार. पाहायला मिळत आहे विनोद पाटीलचं. तलवार जुनी आहे परंतु धार नव्या तलवारीसारखीच आपल्याला पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. यावेळेस वेग थोडा कमी होता त्यामुळेच अचूक टायमिंग साधता आलं नाही आणि धाव येथे घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. खरं तर चेंडू डीपमध्ये गेला होता वायडिश लॉंगॉनकडे, परंतु विनोदला स्वतःकडेच स्ट्राईक ठेवायची आहे. अजूनही आपण बघतो की 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्याला माहिती आहे की 2 मोठे फटके जरी आले तरी 50 धावांचं टार्गेट देता येऊ शकतं. सध्या धावसंख्या 37. म्हणून तर सिंगल धाव इथं मात्र घेत नाहीये विनोद चांगली बॅटिंग करताना. पुढचा चेंडू यावेळेस आता फटका फटलाय का पाहतंय. छेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. दुसऱ्या धावीची ते मात्र मागणी करेल आणि चांगला निर्णय मी तर म्हणेन. हवेत चेंडू असताना मात्र एकच सिंगल सहज कंप्लीट. टप्पा पडल्यानंतर मात्र आरामात दुसरी धाव पूर्ण करतोय बॅटर आणि या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 39. झेलची शक्यता तर नव्हतीच. मिस टाईम फटका होता, लिडिंग एज होती कारण फिल्डर डीपमध्ये होते. सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला कुठलाही फिल्डर नाही आहे, परंतु फिल्डर फार संथ गतीनं चेंडूवर आले होते. जास्त वेगाने आले असते तर कदाचित एकच धाव मिळाली असती. पुन्हा स्ट्राईक विनोदकडे. सुपर बॉल. यावेळेस आउटसाईड एज लागली. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. धाव मिळणार नाही आहे या बॉलवर. शेवटचा बॉल बाकी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39. 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आता मात्र 40 आकडा पार करेल आणि जवळपास 45 पर्यंत मदल मारू शकतोय हा संघ. NK स्पोर्ट खांडवळ टीम टॉस जिंकलं तर बॅटिंग करताना. आणि हा चेंडू मात्र हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सज्ज आहे पण खेळमध्ये कन्व्हर्ट करता येणार नाही आहे आणि त्या दरम्यान मात्र दुसरी धाव सहज कंप्लीट करतोय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिली इनिंग समाप्त होते. धावसंख्या पहिली आपण 41 आणि 42 धावचं टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे. त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. जानू स्पोर्ट इताडे टीमचा कॅप्टन आणि स्वामी समर्थ सोनाली टीमचा कॅप्टन हे आपण कॉमेंट्री बॉक्स पाहू शकता. माझ्या समेत स्कोरर पाहतोय आपण नितेश. त्याच्यात बाजूला पाहतोय आपण एक उत्कृष्ट समालोचक
अजय घरात, मी स्वतः सुनील पवार आणि ऑल टेक्निकल टीम पाहतोय आपण, जिथून ऑपरेटर्स हँडल करताना पूर्ण प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून आणि आमचे डी जे मास्टर्स. तर सामना जिंकण्यासाठी पाहतोय की आपण 42 धावचं टार्गेट आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आहे. मला वाटतं की जानूस्फोर्ट इताडे टीमचा कॅप्टन आलेला आहे. स्वामी समर्थ सोनाली टीमचा कॅप्टन आपण या. देवामाळी थोडंसं उदास दिसतोय मला. काल फुल एन्जॉय केला अजय आम्ही, कारण की आज जर पाहिला पण चला लगेच शतक्षण लावून घ्यायचं आहे. एन के खांडवल टीमचा कॅप्टन आणि लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. स्वामी समर्थ सोनाली टीमचा कॅप्टन आपण लगेच या टॉससाठी विनंती असेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण याच क्रीडा नगरीमध्ये आपण सातत्याने 2 वर्षापासून ज्या महोत्सवाची वाट पाहत होतो तो म्हणजे आगरी महोत्सव कमिंग सून. पाहतोय आपण ऑल ओमसई संस्था सोनाले आणि ग्रामस्थ मंडळ सोनालेच्या माध्यमातून आगरी महोत्सवाचं आयोजन होतोय आणि मला वाटतं की 4 दिवसापासून कामाला सुरुवात झालेली आहे. स्वतः मला वाटतं की विश्व मातेसाहेब हे सुद्धा सातत्याने असते आणि ऑल सोनाले गावाच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण आहे. आगरी महोत्सव आपण यायचं आहे. भिवंडी आगरी महोत्सव, आगरी समाजाची आणबाण शान आणि 2 वर्ष झाले आपण त्या आगरी महोत्सवाचा आनंद घेतला नाही आहे. तर आता मात्र 2 धावाची चालू सामन्यामध्ये खांडवळ संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे आणि पेनल्टीच्या 2 धावा पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर स्कोअरमध्ये ॲड करण्यात येतील. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाला या 2 धावांचा बेनिफिट मिळणार आहे. 42 धावांचं टार्गेट, म्हणजे आपण तसं बघायला गेलो तर त्यांना 40च धावा बनवायचे आहेत, पण टार्गेट 42च असणार आहे. फक्त पहिलं षटक झाल्यानंतर जो काही स्कोअर असेल त्यामध्ये 2 धावा ॲड करण्यात येतील. लगेच सामन्याला सुरुवात करायची त्याला विनंती असेल. आणि टीम सोनाळे जर आपण इथं आला असेल तर संपर्क साधायचे. मला वाटते की ते मात्र बघा, खांडवळ संघाचे राखीव खेळाडू आता कॉम्बॉक्समध्ये नाहीत, त्यामुळे आणखी 2 धावांची पेनल्टी त्यांना घोषित करण्यात आलेली आहे. म्हणजेच एकूण 4 धावांची पेनल्टी. पहिलं षटक घेऊन निशांत, सलामीचे बॅटर्स राकेश आणि राहुल या दोघांनी गोलंदाजी देखील केली होती. राकेशने पहिलं षटक हाताळलं होतं आणि राहुलचं षटक तर अफलातून राहिलं होतं. तब्बल 3 गडी बाद केले राहुलने आणि एकही धाव त्याने खर्च केली नाही. चला सुरुवात करायची खेळाला. खांडवळ संघ प्लीज कॉपरेट करा. यानंतर जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. अनदर बिग मॅच. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिलाच बॉल फार दुरून खेळलाय, मात्र इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय. मिड ऑफच्या वरून सीमारेषेचा वेध घेतोय, फिल्डर पाठलाग करतोय. चांगला एफर्ट तिथे फिल्डरचा पाहायला मिळतोय आणि चेंडूची फेक होईपर्यंत मात्र 2 धावा मिळतील. एक आक्रमक फटका पहिल्याच बॉलवर राकेशच्या बॅटमधून. 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट त्याने ओपन केलंय.
4 षटकांमध्ये 42 धावा, 10.50ची सरासरी आणि त्यामध्ये देखील 4 धावांचा बेनिफिट असणार आहे मुठवल टीमला. सुरेख बॉल यावेळेस थोडासा खाली राहिला आहे टप्पा पडल्यानंतर, आणि टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज राकेशचा, पूर्णपणे बीट झाला आहे बॅटर. अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असणार आहे खांडवळ टीमच्या कॅप्टनला त्यांच्या सर्व गोलंदाजांकडून. पॉवर प्लेमध्ये फक्त 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर. खांडवळ संघ कुठेतरी कमी खेळाडू घेऊन खेळतोय. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह करत असताना बॉल ट्रॅव्हल होतोय वाडिश मिड ऑफला. विनोद तेथे उपस्थित, फक्त एक धाव मिळेल. इकॉनॉमिकल गोलंदाजीची आवश्यकता आहे आणि सुरुवातीला गडी बाद करावे लागतील मला असं वाटतंय, कारण टार्गेट फार जास्त मोठं नाही आहे या मैदानाचा विचार करता, आणि विशेषतः या स्पर्धेमध्ये खूप जास्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका, आडव्या बॅटचा प्रहार केलाय आणि बॉल पाठवलाय वाईडिश डिप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. हा षटकार आजचा दिवस राहुलचा असावा असं वाटतंय, कारण गोलंदाजी देखील त्याने कमालीची केली आणि आता फलंदाजीमध्ये देखील धमाकेदार सुरुवात. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, परंतु अक्षरशः लपेटून मारलाय आणि काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. शक्तीचा देखील पुरेपूर वापर या फटक्यामध्ये होता. 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. गोलंदाज निशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. डिसिप्लिन दाखवावं लागणार आहे गोलंदाजांना. अचूक टप्प्यावर सातत्यानं गोलंदाजी करावी लागेल, अचूकता आणि भेदकता दाखवावी लागेल, तेव्हाच कुठेतरी या सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना दिसेल. नाहीतर रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघासाठी हे समीकरण फार सोपं जाईल. यावेळेस बॅटचा फेस उघडला आहे, जाणून बुजून थर्डमॅनकडे दिशा दाखवली, परंतु शॉर्ट थर्डमॅनला तिथे फिल्डर उपस्थित. एकच धाव मिळते. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली सुरुवात. फलंदाजांना माहिती आहे की एक मोठा फटका फक्त खेळायचा आहे प्रत्येक षटकामध्ये, आणि त्या व्यतिरिक्त सिंगल डबल्स जरी त्यांनी घेतल्या तरी देखील आव्हानापर्यंत ते सहज पोचू शकतात. खांडवळ संघानं आपल्या 4 षटकांमध्ये फक्त 41 धावा जमवल्या आणि त्यामध्ये विनोदचा वाटा फार मोठा होता. 36 धावा एकट्या विनोदने कुठल्या. ओहो, यावेळेस अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग, नो बॉलचा इशारा. आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये आपण बघतोय की अशा प्रकारची स्क्वेअर गोलंदाजी केली जाते. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आत्तापर्यंत 2 अवांतर चेंडू हाताळलेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज निशांतनं. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. एक चांगली संधी चालून आली आहे फलंदाजाकडे. राकेशकडे स्ट्राईक लॉफ्ट करायचा होता, परंतु थोडासा स्लोवर बॉल होता, लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळेच चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तो बनवू शकला नाही. फ्री हिट बॉल होता, फायदा उचलता आला नाही. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिलं षटक झालंय. समाप्त. 12 धावा धावफलकावर आणि पेनल्टीच्या 4 धावा देखील आता स्कोअरमध्ये ॲड केल्या जात आहेत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एकूण धावसंख्या बिनबाद 16, म्हणजेच आता उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त 26 धावांची आवश्यकता. सुनील पवार पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडले जात आहेत कॉम्बॉक्समध्ये. सुनीलला 16 धावा धावफलकावर. खूप दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि आता समीकरण सोपं वाटायला लागलंय रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघासाठी. आणि जिथं खूप सोपं समीकरण आहे, त्यामध्ये पेनल्टीचे 4 धावा आणि या पहिल्या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं आपण धावा आहेत त्या इथं 16 धावा. आवाज पोहोचण्याचं काम जे आमचं करते तो DJ अद्विक पाहतोय आपण. एक खूप चांगली धून आणि आमचा आवाज. बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. रोशन. विनय. योगेश येतोय. तर 18 चेंडूमध्ये इथून फक्त आणि फक्त 26 धावेची आवश्यकता आहे. हा सामना इथं मात्र जिंकण्यासाठी चांगली बॉलिंग करावी लागेल.
याच पाता ड्राईव्ह केलाय पाहतोय आपण. छोट्या बॅकलीचा वापर केला होता. कव्हर कडे चेंडू जातोय, त्या दरम्यान एकच सिंगल सहज कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या पुढे सरते ती 17. सोप्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण रोशन स्पोर्ट मुठवल टीम. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत मुठवल संघाची या मॅचमध्ये. ऑफ लाइटेड बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका, मिड ऑफला टिपला गेला एक सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाज राकेशचा खेळ. फलंदाज बाद. होती तो ब्रेक थ्रू मिळून देतोय योगेश या दुसऱ्या चेंडूवर. चांगला बॉल इथं मात्र टाकल्या गेलं आणि मिड ऑफला पाहतोय की आपण सॉफ्ट डिस्मिसल पाहिलं. पहिला धक्का बसलाय, धावसंख्या 17 आणि झालंय खतरा इथं मात्र रोशन स्पोर्ट मुठवल टीमला. नवीन बॅटर चेंडू येतोय खेळपट्टीवर. 42 धावचं टार्गेट आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 17. यावेळेस पाहता टर्न केल्या चेंडूला पाहतोय स्कोडले एक एरियाकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फक्त मिळेल इथं मात्र एक सिंगल. चेंडू आपलं खातं उघडते. संघात धावसंख्या 18. फिरकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळालेलं आहे. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला त्याने मिळवून दिलाय. लेग ब्रेक चेंडू सातत्याने टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी त्याने केला या षटकामध्ये. आता मात्र फुल टॉस आहे, बेरकावून दिलाय चेंडू लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि त्याच्यावर आलेला हा दमदार हिट, षटकार. आणि फक्त टायमिंगच्या बळावर हा षटकार ठोकल्या गेलं आणि आता मात्र संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरताना ती मात्र 25. आणखी एक लेग ब्रेक बॉल टाकण्याचा प्रयत्न, सातत्यानं फ्लायटेड चेंडू टाकण्याचा देखील प्रयत्न होतोय, परंतु यावेळेस नियंत्रण हरवून बसला गोलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय राहुलकडून. खूप चांगली कामगिरी या संपूर्ण मॅचमध्ये राहुलची. पुढचा बॉल फ्री हिट, थोडासा क्विकर बॉल, लॉफ्टेड फटका, मिस टाईम फटका आहे, परंतु फ्री हिट बॉल आहे त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. चांगला झेल तिथे स्वीकारला गेला होता मिड ऑफ फिल्डरकडून. एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. मुठवल संघ आता फक्त 16 धावा दूर आहे विजयापासून. अजय, जर पहिला पण या सामन्याचा एकच चर्चेचा विषय ठरला तो राहुल. पहिले विनोदचा जीवनदान झेल सोडलं, त्यानंतर मात्र काय षटक आणि या वेळेस पाहता करारा प्रहार पाहतोय आपण. चेंडूच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये फार मोठमोठे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. षटकारांचा खऱ्या अर्थानं मुसळधार पाऊस या आई सावराई चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर उल्लेख केला. कालच्या दिवसामध्ये खूप तुफानी षटकार पाहिले आपण. कालच्या दिवसामध्ये सुद्धा षटकाराचा अक्षरशः धो पाऊस पडला होता आणि आज पण षटकार. अजून एक धमाका, उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा आलाय अजून एक उत्तुंग षटकार. दोन षटकामध्ये 4च धावांची गरज आहे.
म्हणजेच म्हणता येईल की षटकाराचे व्यापारी बनलेले आहेत दोन्ही बॅटर्स. षटकाचा व्यापार करताना पाहतोय आपण आणि कालपासून तर आजपर्यंत विचार केला आपण 50 पेक्षा जास्त षटकार मारल्या गेले असतील. मला वाटतं षटकारांचं एव्हाना शतक देखील कंप्लीट झालं असेल, ज्या पद्धतीनं षटकार पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये एकट्या सूरज केनेनं 7 षटकार ठोकले होते. या मॅचमध्ये खांडवळ संघाकडून विनोदनं 5 षटकार ठोकले आणि आत्तापर्यंत या इनिंग्समध्ये 4 षटकार आलेले आहेत. म्हणजे एकूण जर विचार केला आपण दोनच सामन्यामध्ये 25 पेक्षा जास्त षटकार या 2 सामन्यामध्ये. काल षटकार किंग बनला होता सतीश शरड, आज मात्र षटकार किंग बनला तो भावाळे बीट टीमचा सचिन. हा चेंडू मात्र खराब आहे, लाईन चुकीची, वाईटचा इशारा येतोय. आता मात्र 3 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. काल प्रिन्स 11 PC संघाकडून विनयनं देखील 2 वेळा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि किरोली टीमचा गोरख आणि विनोद या स्पर्धा फटका चांगला आहे, विजयी फटका होईल का नाही. त्यानंतर मात्र किशोर यांनी सुद्धा अतिशय उत्तम बॅटिंग केली होती. गोल्डन षटकार कालच्या दिवसामध्ये. म्हणजेच षटकारांसाठी ही स्पर्धा नेहमी लक्षात ठेवली जाईल. लेग ब्रेक बॉल जास्त वळतोय, वाईटचा इशारा आणि या वाईट बरोबरच स्कोर्स आता लेवल झालेले आहेत दोन्ही संघांचे. 41 धावा धावफलकावर, फक्त एका धावेची आवश्यकता विजयासाठी रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाला. या स्पर्धा धमाका अजून आलाय हा विजयी षटकार. थोडासा सामन्यात अजय बदल करणार आहोत, कारण की जो शेवटचा सामना होता त्यामध्ये थोडंसं परिवर्तन, कारण की सावराई स्पोर्ट एलकुंदे विपक्ष जानू स्पोर्ट इताडे अशी फाईट पाहायला मिळेल. तर इताडे टीमचा कॅप्टन आपण या आणि सावराई स्पोर्ट एलकुंदे टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉससाठी येते, कारण की आयोजक संघात आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. आणि सामनावीर ठरला आहे नो डाऊट ज्यांनी विकेट मेडन षटक हाताळलं आणि नंतर संघासाठी आक्रमक बॅटिंग केली, 15 धावाचं योगदान दिलं होतं, तो ठरला आहे. राहुल आपण यायचं आहे व्यासपीठावर. मॅन ऑफ मॅच राहुल. मोठा विजय येथे संपादित केला गेला आहे रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाकडून. 42 धावांचं जे टार्गेट होतं त्या अगदी तिसऱ्या षटकामध्येच त्यांनी पूर्ण केलं. चेनूनं सलग 3 षटकार ठोकले, नाबाद 19 धावांचं योगदान. राहुलने कमालीची कामगिरी केली, बॅटमधून 15 धावा, 2 षटकार ठोकले आणि काय गोलंदाजी केली होती. सामन्याला खऱ्या अर्थानं कलाटणी त्याने दिली असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा राकेशनं खर्च केल्या होत्या, परंतु राहुल जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा मात्र सर्व चित्र त्याने बदलून टाकलं. 3 गडी बाद केले आणि मेडन षटक देखील हाताळलं. राहुल व्यासपीठावर आलेले आहे. मी व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर आदरणीय भास्कर जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय की आपण मॅनेजमेंटचा पुरस्कार स्वीकारताना. तर सावराई स्पोर्ट एलकुंदे टीमचा कॅप्टन आयोजक संघ आहेत, आपण वेळेचं भान ठेवायचं आहे आणि लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि इताडे टीमचा कॅप्टन